नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही व्हिडिओचं टायटल बघितलंच असेल. या सिरीज मध्ये आपण काय करणार आहोत याचा तुम्हाला थोडाफार अंदाज आलाच असेल. तर या प्रोग्रामिंगच्या सिरीज मध्ये आपण प्रोग्रामिंग ही ट्रेंडिंगची गोष्ट मराठीत शिकणार आहोत. आपल्याला कळेल समजेल अशा भाषेत, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. प्रोग्रामिंग हा शब्द तुम्हाला खूप जड वाटला असेल, खूप प्रेशर येत असेल बाहेरच्या जगातून की प्रोग्रामिंग शिक, कोडिंग शिक, तर त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण ती वेळ आलेली आहे आणि तो युट्यूब चॅनल आलेला आहे जो आपल्याला कळेल अशा मराठीत कोडिंग शिकवेल. आणि ते पण फक्त थेरॉटिकल पुस्तकी ज्ञान नाही शिकवणार. आपण प्रॉपर प्रोग्राम्स करून बघणार आहे, एरर्स बघणार आहे आपल्या प्रोग्राम मध्ये काय काय येतात आणि ते तुमच्या डोळ्यासमोर सॉल्व्ह होणार आहेत. अजिबात कुठे मागे वगैरे हे एरर सॉल्व्ह होणार नाहीये, तुमच्या डोळ्यासमोर होणार आहेत. सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे प्रोग्रामिंग म्हणजे काय, कोडिंग म्हणजे काय. तर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्याला कॉम्प्युटर कडून, आपल्याला लॅपटॉप कडून एखादं काम करून घ्यायचं असेल तर त्याला काय मराठी, हिंदी, इंग्लिश असं भाषा येत नाहीत. कुणीतरी इंग्लिश मध्ये म्हटले, कॉम्प्युटर इज अ डम्प मशीन. कॉम्प्युटर हे एक असं मशीन आहे ज्याला काहीच कळत नाही. कॉम्प्युटरला आपण बनवलंय ना, डम्प मशीन येते एकदम एक नंबरचं. आणि त्याच्याकडून आपल्याला एखादं काम करून घ्यायचं असेल तर त्याला समजून सांगावं लागेल कुठल्या तरी भाषेत. तर हे समजा आपण आहोत आणि हे तुमचं कॉम्प्युटर आहे, तुमचा कॉम्प्युटर, लॅपटॉप, काही म्हणा तुम्ही त्याला. आणि आपल्याला याच्याकडून एखादं काम करून घ्यायचं असेल तर याला मराठीचं कळत नाही, हिंदी सुद्धा कळत नाही. इंग्लिश मध्ये जर मी मराठीत म्हटलं की माझं बाबा माझ्यासाठी हे काम कर, इंग्लिश मध्ये म्हटलं की प्लीज डू दिस थिंग फॉर मी, हिंदीत म्हटलं मेरे लिए हे काम करो, तर ते ऐकणार आहे का नाही. तर म्हणजे त्याला कळणारच नाही ना काय चाललंय जगात, आपण काय म्हणतोय, मालक काय म्हणतात माझे. त्यामुळे कॉम्प्युटरला समजून सांगायचं असेल तर प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला वापरावी लागते. म्हणजे काय, आपण एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सांगतो की बाबा हे काम कर, तेव्हा कॉम्प्युटर ते काम करतो. म्हणजे आपल्याला कॉम्प्युटर करून एखादं टास्क, एखादं काम करून घ्यायचं असेल तर त्याला ज्या भाषेत आपल्याला सांगावं लागतं त्या असतात प्रोग्रामिंग लँग्वेजेस. म्हणजे प्रोग्रामिंगच्या भाषा, जावा, पायथन, सी प्लस प्लस, सी, भरपूर लँग्वेजेस, नंबर ऑफ लँग्वेजेस जगात. मी जस्ट काही नाव सांगितली. तर आपल्याला कॉम्प्युटर करून एखादं काम करून घ्यायचं असेल तर आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेजेस लागतात, बरोबर, कॉम्प्युटर करून एखादं काम करून घेणं. पण त्या एक भाषा आहे का पूर्ण जगात? फक्त एकच भाषा आहे का? नाही. पूर्ण जगात मराठी आहे, इंग्लिश आहे, हिंदी आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे. आपल्या भारतातच किती भाषा आहेत बघा. तर त्यामुळे एक भाषा नसते ती कुठली तरी. एक भाषा अशी एक ठराविक भाषा नसते, त्या मल्टिपल भाषा असतात. एक, दोन, तीन, चार भरपूर भाषा असतात. त्यात जावा, पायथन, सी प्लस प्लस या भरपूर भाषा आहेत ज्याने कॉम्प्युटरला कळतं. पण आता अजून एक ट्विस्ट आहे यात की आपण आहोत, हा आपला कॉम्प्युटर आहे. तुम्ही जावा, पायथन मध्ये एखादी कमांड टाकली तर त्याला ते डायरेक्ट कळणार आहे का? की एखादं तुम्ही टाकलं की ऍड जावा मध्ये केलंच की दोन प्रोग्राम ऍड करायचा, एक प्रोग्राम केला की तुम्ही दोन नंबर ऍड करायचा, तर त्याला ते डायरेक्ट सुद्धा कळत नाही. एवढं डंप आहे कॉम्प्युटर आपलं. त्याला काय करायला लागतं माहितीये का तुम्हाला? कॉम्प्युटरला फक्त एकच भाषा कळते, कायम लक्षात ठेवा. कॉम्प्युटरला फक्त डिजिटल लँग्वेज कळते. डिजिटल म्हणजे काय? 1 0 1 0 1 0 1 0, बायनरी लँग्वेज म्हणतो आपण याला. बायनरी, बायनरी म्हणजे काय? याच्यात दोनच आकडे आहेत, एक तर 1 आहे, एक तर 0 आहे. 1 म्हणजे हाय, 0 म्हणजे लो. हाय लो, हाय लो. मग कसं होतं माहितीये का, याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरून. म्हणजे काय, 1 आधी लिहिला, नंतर 0 लिहिला, मग 1 लिहिला, तर हा एक आकडा झाला बायनरी सिस्टीम मध्ये. मग आपण 1 लिहिला, 1 लिहिला, 0 लिहिला, हा एक आकडा झाला. म्हणजे असं कॉम्बिनेशन वापरून या 1 0 आपण बायनरी नंबर सिस्टीम मध्ये वेगवेगळे आकडे तयार करू शकतो. आणि कॉम्प्युटरला हीच भाषा कळते. पण आपण लिहिलं जावा, कॉम्प्युटरला कळते बायनरी लँग्वेज. आता कसं चालायचं? मग काय करतो आपण, मध्ये एक ब्लॉक ऍड करतो या दोघांच्या. त्या ब्लॉकला म्हणतो कंपायलर. कंपायलर काय करतो? कंपायलर काय करतो? आपली जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज, कारण आपण हाय लेवल आहेत ना कॉम्प्युटरच्या समोर, आपली हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज एका लो लेवल मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करून कॉम्प्युटरला समजावून सांगते.
म्हणजे काय करतो आपण, एखादी भाषा समजा हाय लेवल भाषा आहे एखादी, आपली मराठी भाषा आहे समजा, तर एखाद्याला ती कळत नसेल तर आपण काय करतो, ती कंपाईल करतो लो लेवल मशीन लँग्वेज मध्ये आणि ते कॉम्प्युटरला समजवतो की बाबा हे काम तुझं आहे, हे काम तू करायचंय. म्हणून असतं कंपायलर. ह्या टर्म खूप बेसिक आहेत काही, त्यामुळे लक्षात ठेवा. आपण एखादा प्रोग्राम लिहितो कुठल्या तरी लँग्वेज मध्ये, कंपायलर तो प्रोग्राम हाय लेवल प्रोग्राम लो लेवल मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतो, जो कॉम्प्युटरला कळतं आणि तो आपलं काम करून देतो. एवढंच बेसिक आहे. आणि सगळ्यात महत्वाची एक टर्म तुम्ही ऐकली असेल सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये, बाहेर सुद्धा खूप ऐकली असेल, DSA. DSA खूप महत्वाची टर्म आहे, कायम लक्षात ठेवा तुम्ही पण, कारण मला पण ही कायम लक्षात ठेवायला लागणार आहे आणि मी ठेवतोय. DSA याचा अर्थ आहे डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम. DSA हे 3 अक्षर डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम या गोष्टीसाठी म्हणलेले आहेत. हे म्हणजे काय, हे तुमचं बेसिक जे लॉजिक बिल्डिंग आहे. लॉजिक बिल्डिंग म्हणजे काय, तुम्ही समजा घरी बसून एखाद्या ट्रेनचं तिकीट बुक करता, तर त्यामध्ये काहीतरी लॉजिक आहे ना, काहीतरी लॉजिकल गोष्ट होते. तुम्ही इकडून बटन दाबता, मग त्यांना ते जात असेल ट्रेनवाल्यांना, ते कसे ते रिक्वेस्ट तुमची हे करतात, म्हणजे ट्रेन मध्ये खाली एक रिकामी सीट आहे का बघत असतील, मग ते तुम्हाला ती सीट देत असतील, मग तुम्हाला सांगत असतील ही तुमची सीट आहे. हे सगळं लॉजिक आहे, लॉजिकचा भाग आहे. आपलं लॉजिक कसं बिल्ड होतं, DSA वापरून, डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स. त्यामुळे या आपल्या कोर्सची, या आपल्या प्लेलिस्टची सिरीजची सुरुवात आपण DSA पासून करणार आहोत आणि ते खूप जास्त महत्वाचे तुमच्या प्रोग्रामिंग कोडिंग करिअर साठी. त्यामुळे हे कधीच विसरायचं नाहीये आपल्याला. आणि आपण पुढे भरपूर गोष्टी करणार आहोत. आपण वेब डेव्हलपमेंट करणार आहोत, आपण ऍप डेव्हलपमेंट करणार आहोत, आपण AI मध्ये भरपूर प्रोजेक्ट करणार आहोत. त्यामुळे त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, प्रोजेक्ट होत राहतात. बेसिक लॉजिक बिल्डिंग खूप जास्त महत्वाचं आहे आणि तुम्हाला भरपूर इंटरव्ह्यूजला DSA हा एवढाच कॉन्सेप्ट भरपूर ठिकाणी विचारला जातो आणि ते तुमच्या कायम लक्षात राहिलं पाहिजे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं DSA म्हणजे हृदय आहे, एवढं विसरू नका. त्यामुळे DSA आपण सुरू करणार आहोत. आता DSA कुठल्या भाषेत नेमकं सुरू करायचं हे तुम्ही कमेंट करून मला सांगा. तुम्ही थोडस अभ्यास सुरू करा आत्तापासून त्या भाषांचा, आणि कुठल्या भाषेत कमेंट, जे आपण प्रोग्रामिंग सुरू करणार आहोत, DSA सुरू करणार आहोत, ते कमेंट करून सांगा. जे जास्तीत जास्त कमेंट्स असतील त्या भाषेत आपण सुरू करू. आणि कुठलीही भाषेत झालं जरी ते सुरू, तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण DSA सगळ्या भाषेत सारखंच असतं, लॉजिक सारखंच असतं. कारण कुठल्याही भाषेत फक्त त्याचं सिंटॅक्स, म्हणजे त्या आपण प्रोग्रामिंग लँग्वेजला कुठल्या प्रकारे लिहितो. मराठीत जसं तुम्ही ओळ संपल्यावर आपण मराठीत किंवा इंग्लिश मध्ये फुल स्टॉप देतो, बरोबर, ओळ संपल्यावर हिंदीमध्ये दंडक देतो. तर हा सिंटॅक्स आहे त्या त्या भाषेचा, म्हणजे ती ती भाषा कशी लिहिली जाते, हे सिंटॅक्स असतात त्या त्या भाषेचे. फक्त सिंटॅक्स बदलतात, बाकी लॉजिक कोर लॉजिक सेमच असतं. त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आपण शिकणार आहोत आपला सेटअप कसा करायचा आहे कॉम्प्युटरचा, लॅपटॉपचा, तिथपासून शिकणार आहोत, एकदम बेसिक पासून. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण आपण एकटं नाही शिकायचं, आपण सगळ्यांना शिकून पुढे जायचंय. कोड बीड हा प्लॅटफॉर्मच यासाठी आहे की सगळ्यांची ग्रोथ झालेली आपल्याला पाहिजे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत पोहोचवा, आणि आपण लवकरच आपल्या DSA जर्नीला सुरुवात करणार आहोत. थँक्यू.